नमस्कार, मी मधुरिमा. विद्यार्जन सायन्स अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 12th स्टँडर्डचा सेकंड चॅप्टर, दॅट इज द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की रिप्रोडक्शनचे दोन मोड्स होते. कुठले दोन मोड्स होते? एक होता असेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन अँड अनदर वन इज द सेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन. ओके, आता ह्या सेशनमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? तर ह्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन. नाव बिफोर गोइंग टू डिस्कस अबाउट दिस सेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन वी शुड नो सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इट. जसं आपण बघितलं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये एक सिंगल पेरेंट्स इन्वॉल्ड असतो, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की क्लोन्स तयार होतात जे जेनेटिकली आणि मॉर्फोलॉजिकली सिमिलर असतात. मग आता ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं? तर जनरली असेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन सेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन इज कॅरीड आउट. कोणामध्ये कॅरी आउट होतं? तर हे कॅरी आउट होतं हायर ॲनिमल्समध्ये. हायर ॲनिमल्सचं एक्झाम्पल जसं ह्युमन्स असतील, कन्सिडर करू शकतो आपण हायर ॲनिमल्समध्ये. आता ह्यांच्यामध्ये हे रिप्रोडक्शन कॅरी आउट होतं. आता ऑब्वियसली सेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन्समध्ये काय होणार आहे? तर दोन पेरेंट्सची गरज आहे. टू पेरेंट्स इज गेटिंग इन्वॉल्ड इन सच अ टाईप ऑफ द रिप्रोडक्शन. सो टू पेरेंट्स इन्वॉल्ड. आता ऑब्वियसली दोन पेरेंट्स इन्वॉल्ड का गरजेचे आहेत? बिकॉज द टू डिफरंट गॅमेट्स आर कमिंग ओव्हर देअर. म्हणजेच दोन पेरेंट्स म्हणजेच ऑब्वियसली त्यांचे दोन्हींचे काय असणार आहे? टू गॅमेट्स आर देअर. आणि हे जे दोन गॅमेट्स आहेत दॅट इज गेटिंग फ्यूज्ड विथ द ईच अदर अँड दॅट वी कॉल इट एज दॅट इज द फ्युजन ऑर सिम्पल टर्म्स किंवा बायोलॉजिकल टर्म्समध्ये आपण त्याला फर्टिलायझेशन म्हणतो. दोन गॅमेट्स येतात. मग दोन गॅमेट्स कुठून येतात? की कन्सिडर करा, एक आहे मेल पार्टनर, एक आहे फिमेल. सो मेलकडून जो गॅमेट येणार आहे तो असेल हॅप्लॉइड वन, फिमेलकडून जो येणार आहे तो आहे हॅप्लॉइड वन. आणि ह्या दोन्ही हॅप्लॉइडचं फ्युजन होतं म्हणजे 2n, दॅट इज द डिप्लॉइड इज गेटिंग फॉर्म अँड दॅट प्रोसेस ऑर दॅट डिप्लॉइड वेन एव्हर इज गेटिंग फॉर्म दॅट वी कॉल इट एज दॅट इज द झायगोट फॉर्मेशन. म्हणजेच आता जर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पेरेंट्स इन्वॉल्ड आहेत म्हणजेच ऑब्वियसली जीन्स दोन पेरेंट्सकडून येणार आहेत. आणि जर जीन्स दोन पेरेंट्समधून येणार आहेत तर त्यांचं एक्सप्रेशन फ्युचर प्रोजेनीमध्ये डिफरंट असणार आहे. आणि जर एक्सप्रेशन डिफरंट आहे म्हणजे स्लाइटली व्हेरिएशन्स क्रिएट होणार आहे. व्हेरिएशन नेक्स्ट प्रोजेनीमध्ये. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की तुमच्या पेरेंट्सचे आणि तुमच्या आईज कलर आयदर सेम दिसतात, किंवा असं काही केसेसमध्ये बघितलं असेल की पेरेंट्स आणि त्यांची जी नेक्स्ट प्रोजेनी आईज कलर त्यांच्या ना मदरसारखा असतो ना फादरसारखा असतो. Why this is so? Because the expression is different. Might be the recombination may carried out. So sexual type of the reproduction मध्ये one important thing is that two parents is involved, two gametes must be there and variation is getting created. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं क्लोन बनत नाहीये. मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली स्लाइटली डिफरंट असतात त्यांच्या प्रोजेनी. So we are not saying here की identical आहेत, we are saying slightly different, that means they are the more similar with their parents. So similar and identical is the two different terminologies. Identical 100% identical, similar that means slightly variations येऊ शकतात. So these are certain characteristics of the sexual type of the reproduction. Clear? Now the first thing is that whenever we are considering the human reproduction, ह्युमनचं जेव्हा रिप्रोडक्शन आपण कन्सिडर करतोय तर ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस काय आहे? तर गॅमेट्स लागणार आहेत. मग गॅमेट्स एका प्रोसेसने फॉर्म होतात, त्याला आपण म्हणतो गॅमेटोजेनेसिस प्रोसेस. क्लिअर? गॅमेटोजेनेसिस प्रोसेसमुळे आपल्याला गॅमेट्स मिळणार आहे. आणि जर इथे गॅमेट्स मिळाले तर ऑब्वियसली आपण काय बघितलं? ते गॅमेट्सचं फ्युजन होतं, पण गॅमेट्स शुड गेट इन्सेमिनेट. सो गॅमेट्स तयार झाले आणि गॅमेट्सचं इन्सेमिनेशन झालं. आफ्टर द इन्सेमिनेशन ऑब्वियसली जेव्हा दोन गॅमेट्स एकत्र येतात, जसं मी मगाशी सांगितलं त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फर्टिलायझेशन प्रोसेस. मग फर्टिलायझेशनमध्ये काय होतं? मेलचा एक गॅमेट दॅट इज द एन आणि फिमेलचा एक गॅमेट दॅट इज द एन. म्हणजेच इथे हे दोन एन आहेत, द 2n विल गेट फॉर्म. म्हणजे हॅप्लॉइड मेलकडून आले, हॅप्लॉइड फिमेलकडून आले, 2n विल गेट फॉर्म. दॅट इज द फर्टिलायझेशन. अँड ऑब्वियसली फर्टिलायझेशन झाले म्हणजे इथे झायगोट फॉर्मेशन होणार आहे. आणि जर झायगोट तयार झाला तर झायगोटचं फर्दर डेव्हलपमेंट होणार आहे कशामध्ये? तर झायगोट इज नाव
कन्वर्टेड इंटू द एम्ब्रियो. कशामध्ये? एम्ब्रिओमध्ये. आणि एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट झाला तर येस वी नो दॅट की एम्ब्रिओची फर्दर डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजेच आता बेबी फॉर्मेशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. आणि बेबी फॉर्मेशन प्रोसेस जी स्टार्ट झालेली आहे त्या पिरियडला आपण काय म्हणतो? जेस्टेशन पिरियड. 9 मंथचा पिरियड असतो ज्याला आपण म्हणतो दॅट इज अ जेस्टेशन पिरियड. आणि जेस्टेशन पिरियड नंतर ऑब्वियसली लास्ट स्टेप काय असणार आहे? दॅट इज द पार्च्युरेशन. आणि पार्च्युरेशन प्रोसेसमध्ये काय होतं? तर जेस्टेशन पिरियड जसा कंप्लीट होतो, पार्च्युरेशन process through baby is coming out of from the mother's body. Clear? So this is the process of the human reproduction. Ultimately aim काय? प्रोजेनीला आपल्याला तयार करायचं आहे, हा आपला अल्टिमेट एम आहे. ठीक आहे. मग आता ही सगळी प्रोसेस आहे. आता आपण ह्युमन रिप्रोडक्शन सिस्टीममध्ये काही इव्हेंट्स बघूयात. कुठले इव्हेंट्स? हा इव्हेंट 3 इव्हेंट्स बघणार आहोत. प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, फर्टिलायझेशन इव्हेंट आणि पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. आता प्री फर्टिलायझेशन म्हणजेच गॅमेट्स फॉर्म होणं गरजेचं आहे. फर्टिलायझेशनच्या अगोदरचा इव्हेंट जो असेल, फर्टिलायझेशन व्हायच्या अगोदर कोणती प्रोसेस होते? तर गॅमेटोजेनेसिस, म्हणजेच गॅमेट फॉर्म होणार आहे. आणि ऑब्वियसली गॅमेट ट्रान्सफर होणं पण गरजेचं आहे. सो गॅमेट इज गेटिंग ट्रान्सफर. सेकंड इज द फर्टिलायझेशन इव्हेंट. फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये सिंगॅमी तयार होते. सिंगॅमी दॅट मीन्स द 2 गॅमेट्स इज कमिंग टुगेदर, त्याला आपण म्हणतो दॅट इज द सिंगॅमी. आणि मग पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये काय होणार आहे? तर सिंगॅमी नंतर इथे जायगोट फॉर्म होईल आणि जायगोट नंतर एम्ब्रिओजेनेसिस आणि एम्ब्रिओजेनेसिस नंतर काय होणार आहे? जेस्टेशन पिरियड, एम्ब्रिओ डेव्हलप अँड देन आफ्टर दॅट बेबी इज कम्स आउट बाय द पार्च्युरेशन प्रोसेस. सो हे 3 इव्हेंट्स आहेत, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. आता पर्टिक्युलरली आपण ह्युमन्सचं कन्सिडर करतो तर आपल्याला माहिती पाहिजे की ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहेत किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कुठले आहे, गॅमेटोजेनेसिस कसे होते, एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनमध्ये गॅमेटोजेनेसिस होते, ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. येस, मेलमध्ये पण फिमेलमध्ये पण कुठे एक्झॅक्टली हे गॅमेट्स फॉर्म होतात. आता मेलमध्ये गॅमेट्स काय असणार आहे? तर मेलमध्ये जेव्हा मी म्हणते गॅमेट्स फॉर्म होत आहेत, दॅट गॅमेट्स इज नथिंग बट दॅट इज द स्पर्म. मेलमध्ये जो गॅमेट आहे, ज्याला मी गॅमेट म्हणते, तो काय असणार आहे? दॅट इज द स्पर्म. नाव मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचे? तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला स्टडी करायचे पेअर ऑफ टेस्टीज, जिथे गॅमेटोजेनेसिस प्रोसेस कॅरी आउट होते, पेअर ऑफ टेस्टीज. सेकंड, ॲसेसरी डक्ट्स. डक्ट्स कुठले कुठले इन्व्हॉल्ड आहे त्याला आपण म्हणतो ॲसेसरी डक्ट स्टडी करायचे. त्यानंतर आपल्याला काय स्टडी करायचं? तर थर्ड पार्ट जो स्टडी करायचे दॅट इज द ग्लँड्स. ग्लँड्स स्टडी करायच्या. अँड देन नेक्स्ट what we have to discuss, the next we have to discuss is that external genitalia किंवा एक्सटर्नल ऑर्गन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. म्हणजे ह्या 4 प्रोसेस किंवा हे 4 पार्ट्स जे आहेत त्यांचे स्ट्रक्चर, त्यांचे फंक्शन्स, ऑल दॅट थिंग्स वी हॅव टू स्टडी इन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग अशाच प्रकारे आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करायची. मग त्यानंतर पार्च्युरेशन पिरियड जेस्टेशन पिरियड स्टडी करायचा, त्यानंतर पार्च्युरेशन प्रोसेस, ऑल दॅट थिंग्स वी विल डिस्कस वन बाय वन. आता फर्स्ट बघूयात पेअर ऑफ टेस्टीज, त्यानंतर ॲक्सेसरी डक्ट्स, ग्लँड्स आणि एक्सटर्नल ऑर्गन्स. First one is the pair of testes. Now see, the testes are always in the pairs. So we can say these are the pair testes. मग आता हे जे टेस्टीज आहे ते ऑलरेडीच त्या स्क्रॉटम सॅकमध्ये असतात, राईट? नो, स्क्रॉटम सॅकमध्ये नंतर ते ट्रान्सफर होतात. म्हणजेच टेस्टीज कुठे असतात? तर टेस्टीज कुठे फॉर्म होतात? टेस्टीज आर फॉर्म्ड विदिन द ॲबडॉमेन. फॉर्म होतात ॲबडॉमेनमध्ये अँड सून आफ्टर द बर्थ और ॲट द 8th month ऑफ द प्रेग्नन्सी दे डिसेंड्स इन टू द स्क्रॉटल सॅक. नंतर कशामध्ये येतील? स्क्रॉटल सॅकमध्ये येणार आहे. कोणत्या कॅनलने? तो कॅनल आहे इंग्युअल कॅनल. म्हणजे जर इथे ॲबडॉमेन असेल, ह्या ॲबडॉमेनमध्ये काय झाले? टेस्टीज फॉर्म झालेली आहे आणि इकडे जर ह्या स्क्रॉटल सॅक्स असते तर ॲबडॉमेनमधून ह्या स्क्रॉटल सॅकमध्ये काय होणार आहे? तर त्या टेस्टीज ट्रान्सफर होणार आहेत. कधी ट्रान्सफर होणार आहे? सून आफ्टर द बर्थ, एक तर बर्थच्या नंतर किंवा 8th month जो प्रेग्नन्सीचा पिरियड आहे 8व्या महिन्यामध्ये त्या टेस्टीज ट्रान्सफर होणार आहे. आणि इथे जी कॅनल आहे ज्या थ्रू ते ट्रान्सफर होणार आहे त्या कॅनलला आपण काय म्हणतो? दॅट इज द इंग्युनल कॅनल. आता सेकंड थिंग टेस्टीजबद्दल काय आहे? तर त्यांचं टेम्परेचर खूप कमी असतं. किती कमी असतं? 2 ते
3°C, अप्रॉक्सिमेटली 2 to 3°C इज द लोअर दॅन द बॉडी टेम्परेचर. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर 37 जर तुम्ही कन्सिडर केलं तर टेस्टीचं टेम्परेचर 34, 35 अशा रेंजमध्ये असणार. सो दॅट इज द लोअर टेम्परेचर इज गेटिंग मेंटेन्ड इन द टेस्टीज. आता हे लोअर टेम्परेचर का मेंटेन केलं जातं? कारण की तिथे गॅमेटोजेनेसिस प्रोसेस कॅरी आउट होते आणि गॅमेटोजेनेसिस प्रोसेस कॅरी आउट होण्यासाठी लोअर टेम्परेचर इज द इसेन्शियल वन. त्यानंतर इच टेस्टीज इज द ओव्हल शेप्ड. तुम्हाला माहिती आहे ओव्हल शेप्ड असते. लेंथ इज द 4 to 5 सेंटीमीटर अँड विड्थ इज द 2 to 3 सेंटीमीटर. हॅविंग द 250 टेस्टिक्युलर लोब्युल्स. त्यांच्याकडे किती लोब्युल्स आहेत? 250 टेस्टिक्युलर लोब्युल्स आहेत. आता ह्याच लोब्युल्समध्ये काय होत असतं तर गॅमेटोजेनेसिस प्रोसेस कॅरी आउट होते. आता ह्या लोब्युल्समध्ये पण एक्झॅक्टली कुठे? जसं आपण सांगितलं की मी पुण्यामध्ये राहते. मग पुण्यामध्ये एक्झॅक्टली कुठे राहते? तर पुण्यामध्ये मी नारायणपेठमध्ये राहते. मग नारायणपेठमध्ये एक्झॅक्टली कुठे? तर नारायणपेठमध्ये मग मी केशरीवाड्याच्या बाजूला. सो हे जे आहे दॅट इज द एक्झॅक्ट लोकेशन. तसंच हा जो टेस्टिक्युलर लोब्युल्स आहे त्या टेस्टिक्युलर लोब्युल्समध्ये एक सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. त्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये एक्झॅक्टली द गॅमेटोजेनेसिस प्रोसेस इज कॅरीड आउट. म्हणजेच टेस्टीजमध्ये टेस्टिक्युलर लोब्युल्समध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल आणि सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये दॅट गॅमेटोजेनेसिस प्रोसेस इज कॅरीड आउट. सो हा जो लोब्युल आहे इच लोब्युल कंटेन्स द 1 to 3 कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स. प्रत्येक लोब्युलमध्ये 1 ते 3 कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. आता तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दिसत असेल काय दिसतंय? ही जी डायग्राम आहे ही आहे ट्रान्सवर्स सेक्शन. कशाचं ट्रान्सवर्स सेक्शन आहे? तर दॅट इज द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द टेस्टीज. जेव्हा एखादा सेक्शन आपण आडवा कट करतो तर त्याला आपण म्हणतो दॅट इज द ट्रान्सवर्स सेक्शन. आता हे ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये ऑब्वियसली इट इज लाईक अ ट्यूब किंवा राऊंड ओव्हल शेप्ड आहे. त्यामुळे तुम्हाला असं राऊंड टाईपमध्ये स्ट्रक्चर दिसते. म्हणजे हा पेन आहे, ह्या पेनला मी असं कट केलं, आडवा कट केलं, तुम्हाला आतमध्ये रिफिल वगैरे असं काहीतरी दिसेल. म्हणजेच त्या तो कोणता सेक्शन झाला? तो झाला ट्रान्सवर्स सेक्शन. मग आता ह्याच्या आत काय दिसते तुम्हाला ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये टेस्टीच्या? त्याची जी आउटर कवरिंग आहे दॅट आउटर कवरिंग वी कॉल्ड इट ॲज दॅट इज द ट्युनिका ॲल्ब्युजिनिया. बऱ्याचदा CETमध्ये किंवा नीटमध्ये क्वेश्चन्स विचारतात द आउटर कवरिंग ऑफ द टेस्टिक्युलर लोब्युल इज, सो दॅट इज द ट्युनिका ॲल्ब्युजिनिया. त्यानंतर तुम्हाला हा जो येलोइश टाईपचा पार्ट दिसतोय, ह्या येलोइश टाईपच्या पार्टमध्ये एक छोटेसे डॉट्स दिसत आहेत. दीज आर व्हॉट? दीज डॉट्स इज नथिंग बट दीज आर द कनेक्टिव्ह टिश्यूज. काय आहेत हे सगळे? हे आहेत कनेक्टिव्ह टिश्यूज. आता ह्या कनेक्टिव्ह टिश्यूज तर ते छोटे डॉट्स दिसत आहेत, पण इथे आणखी एक तुम्हाला बंच ऑफ सेल्स दिसतोय. ह्या सेल्सचा एक बंच दिसतोय. नाव this bunch of the cells we called it as that is the interstitial cells or the leading cells. Interstitial cells किंवा ह्या leading cells फंक्शन काय आहे? तर हे एक प्रकारचा हॉर्मोन सिक्रीट करतात आणि तो हॉर्मोन जे आहे त्याला आपण म्हणतो एंड्रोजन हॉर्मोन किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? दॅट इज द टेस्टेस्टेरॉन. ऑब्वियसली हे कशामध्ये प्रेझेंट आहे? टेस्टीजमध्ये. तर ह्या हॉर्मोनला आपण म्हणतो टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे. सो दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट हॉर्मोन, कारण की हा हॉर्मोन काय करतो? स्टिम्युलेट करतो स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसला. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? तर आपल्याला गॅमेट्स तयार करायचे आहेत. स्पर्मॅटोजेनेसिस, येस गॅमेटोजेनेसिस दॅट मीन्स गॅमेट फॉर्म करायचे. स्पर्मॅटोजेनेसिस दॅट मीन्स स्पर्म्स फॉर्म करायचे. तर अल्टिमेटली एम काय आहे आपला? तर स्पर्म्स फॉर्म करणं आहे. सो दॅट इज द गॅमेटोजेनेसिस प्रोसेसला किंवा स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसला प्रमोट कोण करत आहे? तर प्रमोट करतात अँड्रोजन्स. देन आफ्टर दॅट तुम्हाला इथे एक राऊंड दिसणार आहे. दॅट राऊंड इज नथिंग बट दॅट इज द सेमिनिफेरस ट्युब्युल. सेमिनिफेरस ट्युब्युल्स जे आहेत त्याचं ट्रान्सवर्स सेक्शन अशा टाईपमध्ये दिसतोय. हे जे पिंक कलरचे असे तुम्हाला ट्रायंगल्स दिसत आहेत, द ट्रायंगल्स इज नथिंग बट दीज आर द सेल्स. पर्टिक्युलर सेल्स आहे, त्यांना स्वतःचा न्यूक्लियस आहे. त्या सेल्स आहे सर्टोलाई सेल्स. सर्टोलाई कसं लक्षात ठेवू शकतात? जिनका सर ऊपर है ऐसे सर्टोलाई सेल्स. सो सर्टोलाई सेल्स आर देअर आणि ह्या सर्टोलाई सेल्सवरती काय आहे? तर इथे स्पर्म्सचा काही बंच प्रेझेंट आहे. तुम्हाला या डायग्राममध्ये पण दिसेल.
नाव व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट सर्टोलाई सेल्स. ह्या एवढ्या हायलाइटेड का सांगते आहे, कारण की सर्टोलाई सेल्सचं मेन इम्पॉर्टंट फंक्शन आहे की त्या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतायत. कोणाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतायत? जे स्पर्म्स फॉर्म होतील त्या स्पर्म्सला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करते, दॅट इज द सर्टोलाई सेल्स. सर्टोलाई सेल्सच्या बाजूने तुम्हाला एक असा बेसमेंट मेम्ब्रेन दिसेल किंवा ह्या सेल्स अशा टाईपमध्ये दिसणार आहेत. दॅट सेल्स विच इज प्रेझेंट ॲट द बेस or surrounds the seminiferous tubule that we called it as, that is the basement membrane. And then हा बेसमेंट मेम्ब्रेन झाला आणि त्यानंतर इथे पूर्ण तुम्हाला ह्या सेल्स दिसतील. These cells are what? These cells is nothing but these are the germinal epithelium. ह्याच जर्मिनल इपिथिलियम सेल्स फ्युचर स्पर्म्स आहे किंवा फ्युचर स्पर्मॅटोगोनिया आहे, त्यांच्यापासूनच स्पर्म्स तयार, म्हणजे त्या स्वतः स्पर्ममध्ये कन्वर्ट होतील. अँड दिस इज द ऑल द स्ट्रक्चर और टीएस ऑफ द सेमिनिफेरस और लोब्युल्सचं हे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट आपण काय डिस्कस केलं? आउटर लेअर ट्युनिका अल्ब्युजिनिया, इंटरस्टिशियल आणि लीडिंग सेल्स ज्या आहेत सेमिनिफेरस ट्युब्युलच्या बाहेरच्या साईडला आहेत, ज्यांना आपण त्यांचं फंक्शन काय, अँड्रोजन किंवा टेस्टिस्टेरॉन सिक्रेट करणं. टेस्टिस्टेरॉन का सिक्रेट करायचं आहे? कारण की तो स्पर्मॅटोजेनेसिसला प्रमोट करणार आहे. त्यानंतर बघितलं सेमिनिफेरस ट्युब्युल, सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये सर्टोलाई सेल्स बघितल्या, सर्टोलाई सेल्स न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात अपकमिंग स्पर्म्सला. त्यानंतर बघितलं जर्मिनल सेल्स, आणि जर्मिनल सेल्स आर द फ्युचर स्पर्म्स. क्लिअर? नाव द नेक्स्ट थिंग आपल्याला काय स्टडी करायचं आहे? तर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे ॲसेसरी डक्ट्स. ठीक आहे, स्पर्म फॉर्म झाले पण त्यांना बाहेर येणं गरजेचं आहे, मग त्यासाठी एक कॅनल असणार आहे. त्या कॅनललाच आपण म्हणतो असतो दॅट इज द डक्ट. पाईपसारखं स्ट्रक्चर असतं त्याला आपण म्हणतो दॅट इज द डक्ट. मग आता आपण बघितलं की इथे तुम्हाला हे जे दिसतंय दॅट इज वॉट, दॅट इज द टेस्टीज. आता ह्या टेस्टीजमध्ये पर्टिक्युलरली सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये स्पर्म तयार झालेले आहेत. ती ट्युब्युल कुठेतरी जाऊन जॉईन होतच असेल, कारण की बाहेर यायचं आहे म्हणजे पाईपलाईन कुठून ना कुठून तर असणारच आहे. मग इथे एक टेस्टीज असते जी कनेक्टेड असते सेमिनिफेरस ट्युब्युल्सला, त्याला आपण म्हणतो दॅट इज द रिटे टेस्टीज. रिटे टेस्टीज जी आहे ती इरेग्युलर शेप्ड टेस्टीज आहे जी की सेमिनिफेरस ट्युब्युलला कनेक्टेड आहे. नाव द स्पर्म इज गेटिंग कलेक्टेड और रिलीज्ड इन टू दिस रिटे टेस्टीज. रिटे टेस्टीजमध्ये रिलीज केल्याच्या नंतर इथे त्याला कनेक्टेड, रिटे टेस्टीजला कनेक्टेड काही ट्युब्युल्स आहे, ट्यूब्स आहे, ज्याला आपण म्हणतो दॅट इज द व्हॅसा एफरेन्शिया. सो दीज आर द डक्ट्स, व्हॅसा एफरेन्शिया. आता दोन टर्मिनॉलॉजी आहे, एक व्हॅसा एफरेन्शिया आहे, दुसरी डिफरेन्शिया. एफरेन्शिया नजदीक जवळ आहे, डिफरेन्शिया दूर आहे. सो अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. रिटे टेस्टीजच्या नंतर येईल व्हॅसा एफरेन्शिया. व्हॅसा एफरेन्शियामधून मग स्पर्म कुठे एंटर करणार आहे? दॅट इज एंटर्ड इन टू द इपिडायडेमिस. हा जो तुम्हाला पोर्शन दिसतोय दिस इज द पोर्शन ऑफ द इपिडायडेमिस. आता हा जो इपिडायडेमिस आहे, ह्या इपिडायडेमिसचं फंक्शन काय आहे? तर ह्या इपिडायडेमिसमध्ये स्पर्म 4 to 5 आवर्ससाठी थांबलेला असतो. मग आता तो कशासाठी थांबतो तिथे? तर फॉर द मॅच्युरेशन पर्पजेस. आणि इथे फर्दर काय होणार आहे? स्पर्मचं मॅच्युरेशन होणार आहे इन द एपिडायडेमिस. आता येस, आपण डिवाइड करायचं तर इपिडायडेमिसला पण डिवाइड करू शकतो काही पार्ट्समध्ये, जसं की हेडचा रिजन, मिडलचा रिजन आणि टेल रिजन, असे इपिडायडेमिसचे पार्ट्स करू शकतो. त्यानंतर इथून हा इपिडायडेमिस कनेक्ट होतो कुठे? दुसऱ्या डक्टला, दॅट इज द व्हॅसा डिफरेन्शिया डक्टला. आणि व्हॅसा डिफरेन्शिया डक्ट अशा प्रकारे एक्सटेंड होत जाते. जशी ती एक्सटेंड होत जाते तर त्यांना रस्त्यामध्ये कोण भेटतं? ग्लँड भेटते. ही तुम्हाला दिसते, दिस इज द बायलोब्ड ग्लँड दॅट वी कॉल्ड इट एज, दॅट इज द सेमिनल वेसिकल. जरी त्याचं नाव सेमिनल वेसिकल असेल तरी पण ती ग्लँड आहे. दिस ग्लँड इज सिक्रेटिंग द पर्टिक्युलर टाईप ऑफ द कंपोनेंट. काय करते? त्या स्पर्मसोबत काही कॉम्पोनेंट देते सोबत. कोणते कॉम्पोनेंट देते? जसं फ्रुक्टोज असेल, काही अल्कलाईन कॉम्पोनेंट्स असतील, प्रोस्टाग्लँडिन्स असेल, काही हॉर्मोन्स. तर हे सगळे काय करते? तर हे सर्टोलाई सेमिनल वेसिकल सिक्रेट करणार आहे त्या डक्टमध्ये. त्यानंतर मग आता ही डक्ट काय होणार आहे? एक्सटेंड होणार आहे. जशी एक्सटेंड होते तर तिला रस्त्यात दुसरी ग्लँड भेटते. कोणती? प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड काय करते? तर प्रोस्टेट ग्लँड काही ॲसिडिक कॉम्पोनेंट देते, काही एन्झाईम्स देते. आता ते एन्झाईम्स कोणते किंवा ते कॉम्पोनेंट कोणते हे आपण ग्लँड्समध्ये स्टडी करणार आहोत.
सो सेमिनल वेसिकलमधून काही कॉम्पोनेंट आले, प्रोस्टेट ग्लँडमधून काही कॉम्पोनेंट आले. पण ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे दॅट इज द सिंगल ग्लँड, काही बायलोब्ड वगैरे अशी काहीच नाही, सिंगल लार्ज ग्लँड आहे जी की तुम्ही जर बघितलं तर युरिनरी ब्लॅडरच्या खाली आहे, अंडरनीथ द युरिनरी ब्लॅडर. त्यानंतर नेक्स्ट जी ग्लँड आहे दॅट इज द पी शेप्ड व्हेरी स्मॉल ग्लँड दॅट वी कॉल इट एज दॅट इज द बल्बोयुरेथ्रल ग्लँड. नाउ बल्बोयुरेथ्रल ग्लँड इज ऑल्सो सिक्रेटिंग द म्युकस लाईक सबस्टन्सेस. आणि मग काय होणार आहे, हे पण सबस्टन्स कशामध्ये येणार आहे, ह्या डक्टमध्ये. म्हणजे स्पर्म्स आले होते व्यासा डिफरन्समधून, त्याचसोबत आता सेमिनल वेसिकलचे काही कॉम्पोनेंट आले, प्रोस्टेट ग्लँडचे काही कॉम्पोनेंट आले, बल्बोयुरेथ्रल ग्लँडचे काही कॉम्पोनेंट आले. आणि आता हात काय तयार झाला, दॅट इज नाउ दॅट ते सगळं काही मटेरियल आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द सीमेन. And then now that duct is getting extended towards the urethra, and from the urethra the sperms or that particular semen is coming out of the body. क्लिअर. आता ह्या सगळ्या डक्ट्स आपल्याला ह्याच्यामध्ये स्टडी करायचे होते, ॲसेसरी डक्ट्स. ॲसेसरी डक्ट्समध्ये आपण बघितलं होतं सेमिनिफेरस ट्युब्युलमधून रिटेटेस्टिस, रिटेटेस्टिस नंतर व्यासा एफरेन्शिया, एफरेन्शिया नंतर एपिडेडिमिस, एपिडेडिमिसमध्ये मॅच्युरेशन, त्यानंतर व्यासा डिफरन्स, आणि व्यासा डिफरन्स एक्सटेंड होते टुवर्ड्स द ओपनिंग ऑफ द युरेथ्रा. अँड अगेन देर आर द 3 ग्लँड्स आर देअर. अगोदर जी असणार आहे ती सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड बल्बोयुरेथ्रल ग्लँड. बल्बोयुरेथ्रल ग्लँडलाच आपण कॉपर्स ग्लँड असंही म्हणतो. ठीक आहे. आता ह्या सगळ्या डक्ट झाल्या. आता आपल्याला काय स्टडी करायचं की ह्या ज्या ग्लँड्स आहेत ह्या ग्लँड्सचं फंक्शन काय आहे एक्झॅक्टली. मग आता प्रत्येक ग्लँडचं फंक्शन बघूयात. तुम्हाला डक्ट्स तर कळाल्यात. आता मी म्हटलं होतं सगळ्यात अगोदर कोणती रस्त्यात भेटली त्यांना ग्लँड, दॅट इज द सेमिनल वेसिकल. ही ग्लँडच आहे. सो इट इज द पेअर ऑफ ग्लँड्स लाईंग ऑन द पोस्टेरियर साईड ऑफ द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या मागच्या साईडला प्रेझेंट आहे. अँड इट सिक्रेट्स अँड अल्कलाईन सेमिनल फ्लुइड विच कंटेन्स. आता ह्या सेमिनल फ्लुइडमध्ये काय प्रेझेंट आहे, अल्कलाईन आहे, बेसिक नेचरचं आहे. दॅट कंटेन्स द फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन अँड प्रोस्टाग्लँडिन्स. मग आता फ्रुक्टोजची काय गरज आहे, तर फ्रुक्टोज इज नथिंग बट दॅट इज द एनर्जी सोर्स. कारण की स्पर्मला इतक्या दूरचा प्रवास करायचा आहे तर त्यांना काय लागणार आहे, फूड लागणार आहे. सो फूड इन द फॉर्म ऑफ द फ्रुक्टोज विच इज प्रोव्हाइडेड बाय द सेमिनल वेसिकल. त्यानंतर काय लागणार आहेत तर फायब्रिनोजेन्स. फायब्रिनोजेन्स नंतर काय लागणार आहे, प्रोस्टाग्लँडिन्स. मग आता ह्यांचे फंक्शन्स काय तर बघूयात वन बाय वन. Fructose provides the energy for the sperm for the movement while the fibrinogen coagulates the semen. Semenला coagulation साठी कोण हेल्प करतं, तर fibrinogen that is involved in the coagulation मध्ये, coagulation process of the semen. And into the coagulation होते semenचं म्हणजे एक bolus तयार होते. And why that bolus is required for the quick propulsion in the vagina. Vagina मध्ये easily जाण्यासाठी काय लागणार आहे तर that is the पर्टिक्युलर फायब्रिनोजेन. फायब्रिनोजेन एक बोलस तयार करतो. बोलस तयार केल्यामुळे क्विक प्रोपल्शन होणार आहे वजायनामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द प्रोस्टाग्लँडिन. सो प्रोस्टाग्लँडिन इज द हॉर्मोन अँड दॅट हॉर्मोन स्टिम्युलेट्स द रिव्हर्स पेरिस्टालिस इन द वजायना अँड युटेरस एडिंग द फास्टर मुवमेंट ऑफ द स्पर्म्स टुवर्ड्स द एग इन द फिमेल बॉडी. प्रोस्टाग्लँडिनचा फंक्शन काय आहे, दॅट इज स्टिम्युलेटिंग द रिव्हर्स पेरिस्टाल्सिस प्रोसेस. रिव्हर्स पेरिस्टाल्सिस प्रोसेस म्हणजे एकदा स्पर्म आत गेले तर ते मागे नको यायला, त्या प्रोसेसला आपण म्हणतो दॅट इज द रिव्हर्स पेरिस्टाल्सिस प्रोसेस. मग हे रिव्हर्स पेरिस्टाल्सिस जे आहे ते स्टिम्युलेट कोण करतं, प्रोस्टाग्लँडिन्स. आणि त्यामुळे काय होणार आहे, स्पर्म एकदाच एका फोर्सने पुढे जाणार आहे जेणेकरून त्याचा जो प्रवास आहे, तो जो डिस्टन्स आहे एगपर्यंत, तर ते डिस्टन्स कमी होणार आहे. सो दॅट इज द फंक्शन ऑफ सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकल अल्कलाईन कंपोनेंट सिक्रेट करते. अल्कलाईन कंपोनेंटमध्ये आपण बघितलं फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन अँड प्रोस्टाग्लँडिन. फ्रुक्टोजमध्ये आपण बघितलं तो एनर्जी प्रोव्हाइड करतो. फायब्रिनोजेन बोलस तयार करतो कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये. आणि प्रोस्टाग्लँडिन्स जो आहे तो स्टिम्युलेट करतो रिव्हर्स पेरिस्टाल्सिस प्रोसेस इन द वजाइना. ओके. आता ही एक ग्लँड स्टडी केली. दुसरी ग्लँड जी रस्त्यात भेटली होती ती कोणती होती, दॅट इज द प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँडचं फंक्शन काय आहे तर प्रोस्टेट ग्लँड तिकडे अल्कलाईन मटेरियल दिलं होतं ना सेमिनल वेसिकलने. आता ही प्रोस्टेट ग्लँड काय करते तर ती ॲसिडिक कॉम्पोनेंट्स देते. सो प्रोस्टेट ग्लँड जसं मी मगाशी सांगितलं की ती लार्ज आहे आणि सिंगल ग्लँड आहे.
जरी आपल्याला ती दोन ह्याच्यामध्ये दिसत असेल डायग्राममध्ये, बट स्टिल इट इज द सिंगल ग्लँड made up of the 20 to 30 lobes and is located underneath the urinary bladder. It surrounds the urethra and releases the milky white and slightly acidic prostatic fluid. मग ही काय करते तर काही ॲसिडिक कॉम्पोनेंट किंवा फ्लुइड सिक्रेट करते. मग त्या फ्लुइडमध्ये काय प्रेझेंट आहे? दॅट फ्लुइड कन्सिस्ट ऑफ द सिट्रिक ॲसिड, ॲसिडिक कॉम्पोनेंट सिक्रेट करते ना, ऑब्वियसली त्याच्यात सिट्रिक ॲसिड असेल, ॲसिड फॉस्फेटेज, काही एन्झाईम्स आहे अँड व्हेरियस अदर एन्झाईम्स. मग आता ॲसिड फॉस्फेटेज पर्टिक्युलरली का दिला आहे तर त्याचं फंक्शन आपण बघूयात. ॲसिड फॉस्फेटेज इज द एन्झाईम दॅट प्रोटेक्ट द स्पर्म्स फ्रॉम द ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ द वजायना. वजायनामध्ये जास्त ॲसिडिक एन्व्हायरमेंट असतं आणि त्यामुळे स्पर्मला प्रोटेक्ट करण्यासाठी, ॲसिडिक एन्व्हायरमेंटपासून प्रोटेक्ट करण्यासाठी काय आहे तर तो एन्झाईम आहे दॅट वी कॉल्ड इट एज दॅट इज द ॲसिड फॉस्फेटेज. आणि ॲसिड फॉस्फेटेज काय करतो? प्रिव्हेंट करतो फ्रॉम द ॲसिडिक कंडिशन इन द वजायना. सो दॅट इज द फंक्शन ऑफ प्रोस्टेट ग्लँड. सेमिनल वेसिकल अल्कलाइन कंटेंट सिक्रेट करत होते, प्रोस्टेट ग्लँड ॲसिडिक कंटेंट सिक्रेट करते. आणि त्यानंतर लास्ट जी ग्लँड आहे दॅट वी कॉल इट एज दॅट इज द काउपर्स ग्लँड किंवा त्याला आपण म्हणू शकतो बल्बो युरेथ्रल ग्लँड. आता ही जी काउपर्स ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे ती म्युकस लाईक सबस्टन्स सिक्रेट करते. बघूयात. काउपर्स ग्लँड जसं मी मगाशी सांगितलं की ही छोटी आहे, स्मॉल पी साइज्ड अँड पेअर ग्लँड सिच्युएटेड ऑन द आयदर साइड ऑफ द युरेथ्रा. So these glands secrete an alkaline viscous mucus like fluid which acts as a lubricant during the copulation. So during the copulation whatever the lubricant is getting secreted, हे सगळं कोण सिक्रेट करतं तर ही ग्लँड आहे दॅट वी कॉल इट एज बल्बो युरेथ्रल ग्लँड. स्मॉल आहे, पी शेप्ड आहे, सो दॅट इज द ग्लँड. सो थँक्यू सो मच. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.